नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. बैलांना सकाळ सकाळी बांधले चरायला. इकडे चिमण्या आणि इकडे चिमण्याच बाजूला सर्जा. ह्यांना आता इकडे चरायला बांधायचं सकाळ सकाळी रोज, म्हणजे पाऊस नसेल तेव्हा. तर गुरं चरायला सोडलेत बरं का. इकडं गुरं जाण्यात काटवत ए लाली शुभश्री. ह्यांना इकडची सवय ना, उन्हाळ्यात हावधावर नेत होतं. हे शुभश्री हाय, अरे हिला पाईपाशिवाय कळत नाही काय, पाईप मारल्याशिवाय. देवशेनी हे गंगेच्या गळ्यात लाकडं बांधले. किती 1 2 3 4 5 6 7 8 9. हो चालतंय. 9 गुरं चरायला सोडलेत बरं का. चरणारामधले कोण कमी झालंय. अरे वा छान. सीता कमी झाली हा. चरायला जाणाऱ्या गुरामधली पळतच जातात. कारण की काय होतं तुम्हाला सांगतो, गुरं लय दिवस बांधून होते ना उन्हाळ्यामध्ये, तर त्याच्यामुळं जरा पळापळ करतात. पाहायला कुट्टी टाकून खायला. बरं बरं थांब. त्याच्यातला हरण्या चरायला गेला नाही, 9 गुरं चरायला गेलेत. आणि बाकीचे बैल आहेत ना आपले, चिमण्या आणि सर्जा चरायला बांधलेत. आणि खिलरी पण इकडं चरायला बांधली डाळिंबाच्या शेतात. बिचार हरण्याच राहायला राव. पण जर मित्रांनो तो असं तो डुबरी असते ना, तर डुबरी पण ह्या जनावरात लय मिसळून राहिली असते बरं का. म्हणजे लय व्यवस्थित चरली असते. तिला गुरु लय आवडते डुबरीला, म्हणजे तिला ग्रुपिंग लय आवडत होता डुबरीला. पण तिच्या नशिबातच, म्हणजे तिला एकटं राहणंच होतं तिच्या नशिबात बिचारीच्या डुबरीच्या. नाही तर ती गुरांमध्ये एवढे मिसळून राहत होते ना, ती गुरं लय असं गुरं सोडून जातच नाहीत कुठं. अशी होती डुबरी. हे गुरं आहेत ना, गुरं सोडून ती अशी 20 फूट सुद्धा लांब गेली नसते डुबरी. अशी होती डुबरी यार. पण बिचारीचं लकमध्ये एकटं सिंगल राहणं होतं, त्याच्यामुळं बिचारी मला तर सारखी आठवण येते हा डुबरीची. डुबरी, सीता. चल चल इकडे ये. ह्याला पण चारायला न्यायचं राहिला. हे घरीच आहे, पण हे घरीच राहतं. ह्याला मी एवढी सुकी कुट्टी ठेवली तर वैरणीची एवढी कुट्टीच बस होती त्याला. एवढीवरच ते पाणी पितं, आणि गरज लागली तर मग आणखीन टाकता येतं त्याला. पण जास्त ठेवलं पण काय होतं, लहान वासरू पाठीमध्ये पायात येतात तर वाया जातं. आणि इकडं बघा, ह्यांना खायला टाकलं मी आता कुट्टी, वैरणीची कुट्टी खायला टाकली. हिला टाकली, परत हरण्याला टाकले. आणि आता फक्त ह्या 2च पिल्ल्या खायला टाकायच्या राहिल्यात, ज्यांना मी इथे कॅरेट भरून ठेवले. हे कॅरेट म्हणजे ह्या दोघींसाठी लय होतं, पण त्यांना खाली ठेवलं की ते सांडासांडी करतात. त्याच्यामुळं त्यांना हे कॅरेट मी ठेवतोय गव्हाणीत इथं. म्हणजे इथं काय होतं, गव्हाणीत जर खाली खायला टाकलं तर लयच खाली मान करावं लागते त्यांना. त्याच्यामुळे असं ठेवलं ना, दोघी बराबर खातात. मग आणि त्यांचं उरलेलं इथंच टाकून द्यायचं, म्हणजे आल्यावर राणी देवशेनी खातात. तर मस्त. हे बघा आता तुम्हाला दाखव ना, साईजला दोघी सेम आहेत. उलट धनश्री ना मोठी वाटते नंदिनीपेक्षा. तिचं नाव घेतलं की वर बघत्या. धनश्री, हे धनश्री बघा कशी मानवर करते. नंदिनी, नंदिनी, ए नंदिनी. लईच खाण्याची आरी पडली. नंदिनी, ए धनश्री, चल ये अलीकडे. बघा असं लहानपासून असं केलं ना, मग त्यांना सवय लागते की यार हात लावला की आपण खायचं सोडून मालकाकडे बघायचं, मालकाकडे तोंड करायचं, हात लावणाऱ्याकडे तोंड करायचं. बरं खा खा आता तिकडं खा चल. आणि परत इकडं स्टॅलिनला आणि हरण्याला खायला टाकले. आता ह्या दिवसात ना सुकं पण खातात बरं का गुरं. म्हणजे उष्णता कमी झालेली असते, गरमीत गुरं खातच नाहीत. सुकं पण खात नाहीत आणि हिरवं खातात, पण सुकं असलं की मग कंटाळा करतात गरमीत. मग पावसाळ्यात हिरवं सुकं दोन्ही खातात. चला आता मला निघायचंच टाईम झाला आहे. आईचं चालू आहे स्वयंपाक. आता मला जस्ट 5 मिनटामध्ये निघायचं आहे, 5 ते 10 मिनटामध्ये. सकाळी थोडंसं आपला कोहळा फवारून घेतला आहे मी. कोहळ्याला 2 पंप फवारले आणि बाकी भिजवलं आहे. तर त्याच्यामुळं एक 4-5 दिवस झाला आपल्याकडे पाऊस नाही, मग त्याच्यामुळं कोहळ्याला पाणी दिलं होतं. तर पाणी दिलेलं कोहळा फवारायचा राहिला आहे, तो आता उद्या फवारीन. अशा चालत आपल्या भाकरी बनवायच्या. तुम्हाला सांगतो, गुरं आज लय लवकर चारायला गेलेत बरं का. सकाळी आताशी 9 वाजलेत.
आणि आईचं उगत थोडेसे 2-3 भाकरी राहिल्यात, बाकी स्वयंपाक झाला आहे, जेवण वगैरे झालं आहे माझं. आणि हा आपला नेपियर जो की तोडलेला पण उगवला. आता नेपियरची वाढ फास्ट होते बरं का, म्हणजे पाहिजे तेवढं भरपूर ऊन पण भेटतं. म्हणजे सध्याला दिवस पण मोठे आहेत, म्हणजे ऊन पण भरपूर भेटतं आणि पाऊस आहे, पाणी पण भरपूर भेटतं. मग आता समजा ह्या 4-5 दिवसात पाणी नाही, म्हणजे पाऊस नाही पडला, पण ओल आहे जमिनीत, तर त्याच्यामुळं चांगली वाढ होते फास्टमध्ये नेपियरची. आणि आज आपल्याकडे जेवायला ही करडीची भाजी आहे. करडी म्हणजे आता सीझन पण नाही करडीचा, पण काही काही लोक विकण्यासाठी लावतात करडी आणि चपाती, आणि तिकडे ज्यांना आवडते त्यांना भाकरी. आणि इकडं आता अर्धच काम झालं. ह्याच्यात आहे लोणी. आपलं लोणी म्हणजे त्याच्या खाली ताक आहे, तर ते काढायचं राहिले तर त्याच्यामध्ये असं दिसतंय, नाही तर लोण्याचा मऊ गोळा होतो, पण त्याला आणखीन हलवलंच नाही, काहीच नाही. मित्रांनो, कसलं भारी गवत आले पुढं. हे बघा, हे ठोंबे इकडं गवत खातोय रे. लय भारी गवत आलं आणि लय वाढलंय गवत. अगोदर कुठं कुठंच होतं, पण आता सगळ्या बागात आले, म्हणजे जिकडे बघा तिकडं गवतच आहे. हिऱ्या थांब, बरं तुझी जागा बदली तो. बरं हां, मार नको मला. मी हिऱ्याच्या आईची पण जागा बदलली. अगोदर तिकडं होती, आता तिला इकडं घेतलंय, म्हणजे त्या काँग्रेसमधलं गवत सापडून खाते. म्हणजे गवत आहेच, हे बघा इथं गवत आहे, नंतर तिच्यासमोर हे बघा असं गवत आहे. फक्त इथं उन्हाळ्यात थोडंसं पाणी लिकेज होऊन आल्यामुळं काँग्रेस जास्त आलं आहे गवताच्या आधी. हे 2 पांढरे बैल आपले, त्यांच्या पण मी जागा बदलल्यात. अलीकडे इथं बांधलेले होते, मग त्यानंतर मी दोघांना लाईनीने सरळ तिथं बांधलं चरायला. आता कशी गुपचूप गवत खातात. हे आपली सोयाबीन अशी उगवली छान. हे बघा, आपल्या पडकात आता गवत आले बरं का खायला. सकाळी काय इकडंच आले ते गवत खायला. हिरवं झालं, पण पाऊस कमीच आहे. पाऊस म्हणजे 4-5 दिवस झाला आलाच नाही. बघा इकडं नदीला चारा किती आला चरायला, इतका वाढला आहे. पण इथं गुरं चरायला येऊ शकत नाही. त्याचं कारण मी सांगतो. त्याचं कारण हा बंधारा आहे. कारण की हा बंधारा इथं बांधला आहे ना, तर त्याच्यामुळं गुरं इकडे चरायला जात नाहीत, तर त्याच्यामुळे इथं पण गुरं येतच नाहीत नदीत. आता आपल्या गुराला एरिया लिमिटेड झाला आहे चरायला. त्या विहीर आहे ना, तर तिथूनच म्हणजे इथपर्यंत येऊ शकतात गुरं. तिथून पलीकडून आहे बरं का रस्ता यायला, पण आता जमतं की नाही काय माहीत. कारण की तिथून पलीकडे यायला रस्ता आहे, पण तिथून पलीकडे पास व्हायला रस्ता नाही. नदीच्या खोऱ्यात पास व्हायला ते वरती माती ढकलली ना, वर मातीचा वरीम केला आहे, तर त्याच्यामुळे गुरांना त्या वरिंबावरून खाली यावं लागेल. आणि पावसाळ्यात का होतं, जास्त पाणी साचल्यानंतर मग गुरं येऊ शकत नाहीत मध्ये पाण्यात. हां, म्हशी पोहत जाऊ शकतात, पण गाई शक्यतो पोहायचं टाळतात. पण एकदा काय सवय लागली ना, मग गाई पण पोहत जातील, पण काय अडचण. पण हे बघा इतका मोठा एरिया, इथलं गवत खायला भारी येत होतं बरं का. ते झाड आहे ना, ते नारळासारखं शिंदीचं, तर त्याच्या अलीकडचे पट्ट्यात. आणि इथं माझं बोट आहे ना, तर तेवढ्या एरियात, त्या गोल एरियात तिथं खायला येत होतं भारी. आत्ता मी दाखवलं ना, तसं उंच गवत तिथं यायचं खायला, पण आता ते नाही. आता ते गवत गेलं. हे एवढं पाणी साचलं इथं. आलो, चला आता मी जातो घरी. तर त्याच्यामुळे इकडं बघा आपल्या काठाच्या शेतात पण आता ऊसच झालेत. पलीकडं ऊस आहे, नंतर हिथं ऊस आहे, हिथं ऊस आहे, परत असा एरिया. आणि तो सगळ्यात भारी आपला ऊस बरं का, तो पलीकडचा आपला ऊस आहे, तो सगळ्यात भारी आहे. म्हणजे ह्या ऊसापेक्षा उजव्या साईडचा ऊस भारी आहे, आणि ह्या ऊसापेक्षा आपला ऊस भारी आहे. तेव्हा आपला पलीकडे सगळ्यात छान आहे यावर्षी आपला ऊस. चल आता जातो घरी. इकडं आलो होतोच काटवातल्या शेतात. आता इथलं काम झालं, आता जायचं घरी. चला, आज आबाळ नाही काय नाही, म्हणजे उगं थोडंसं तसलं नॉर्मल, जे की उन्हाळ्यात पण असतं. बंधारा बरं झालं आता तळ्याकडं, म्हणजे पाणी तळ्याकडं नाही, काटवातल्या शेतात पण पाणी अडवलंय. इथल्या विहिरी बोरला पाणी वाढेल आता. का पचरायचं. ही आपली घरापासली शेतातली सोयाबीन आहे, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा असे एवढले झाडं आहेत सध्याला. चांगले झाडं, हेल्दी वगैरे चांगले आहेत बरं का. काही आजार पण नाही आणि सुकत पण नाहीत, असे छान आहेत झाडं. आणि उगवण पण चांगली झाली बरं का, दाट नाही पातळ नाही. एवढ्या अंतरावर पाहिजेत बिया, तर जेवढ्या अंतरावर पाहिजे तेवढ्या अंतरावर आहेत त्या. कुठं कुठं पातळ होतंच आहे बघा. इथं जास्त अंतर पडलं, इथं पण जास्त अंतर पडले, पण ते होतं कुठं कुठे एखादा बी उगवत नाही, किंवा चिटकून. हे बघा इथं चिटकून 2 बिया आल्यात, तर असं पण होतं. हे बघा इथं पण चिटकून 2 बिया आल्यात.
पण होतं कुठं कुठे चालतच असते. नाही तर बाकी सोयाबीन मस्त उगवली. आतापर्यंत पाऊस पण चांगला होता. 4-5 दिवस झालं पाऊस नाही. त्याच्या आधी होता चांगला आणि पाऊस येईलच. पाऊस येईल आणि यायला पण पाहिजे पावसाने. तुम्हाला एकच मिनिटात मी कोहळे कसे दाखवतो. पण हा आहे भोपळा. हे बघा, इथे एक भोपळ्याचा वेल होता, दुधी भोपळ्याचा. तर त्याला आता पावसाळ्यात चांगले भोपळे येतील. एक एवढं असं आहे भोपळा आणि हा एक भोपळ्याचा वेल आहे. बाकीचे कोहळ्याचे वेल आहेत. कोहळा तुम्हाला एक दाखवतो सॅम्पल इथं. तर हे बघा, असे आलेत कोहळे. एवढाले आहेत साईज कोहळ्यांची. एकदा दाखवू तुम्हाला हातात घेऊन. हे बघा कोहळा. ह्याच्यापासून पेठा पण बनतो बरं का, ज्यूस पण बनतो आणि भाजी पण बनवतात. भाजी मला माहीत नाही कशी बनवतात. आपण पेठा बनवला होता घरी याचा आणि ज्यूस नाही बरं का ट्राय केलं, ज्यूसचं नाही, पण पेठा बनवलं होतं एकदा. आणि भाजीचं पण मला माहीत नाही. आई आली जरशा गाया घेऊन. जरशा गाया चरायला नेल्या होत्या तिकडं खालच्या शेतात. म्हणजे आई अद्रक खुरपीत होती ना, तर तिकडं अद्रकीला बांधायला चरायला नेल्या त्या स्टॅलिन आणि मोरी. स्टॅलिन बघा किती जगली, तिच्या पोटात काही जागाच नाही राहिली. आणि ही म्हातारी काही खातच नाही, हिच्या पोटात जागा आहे अजून. चला आणखीन तुम्हाला एक कोहळा दाखवतो. आहे बघा, इथे हा मोठा कोहळा आहे, इकडे छोटा आहे. असे आपले कोहळे आहेत सध्या तरी. छान वाटतं. सकाळी मी उभा, माझ्या हाताच्या डावीकडची फवारणी केली, उजवीकडची राहिली, कारण की ह्याच्यात थोडासा चिखल बनवत आहे बघा इथं मध्ये. हे बघा आता हे उपटत नाही, पण ह्याच्यात चिखल आहे शेतात. हे बघा लगेच पान भरलं, त्याच्यामुळे अर्धा फवारायचं राहिले, अर्धा फवारणी केली. असा आहे कोहळा सध्या तरी, म्हणजे छान आहे, निरोगी. आता मी सध्या ह्या दोघांना न्यायला आलो होतो, हरण्या नाही हिऱ्या आणि खिलरी. आता म्हणून नका हरण्याला काय आणलं नाही, कारण की ह्यांना चरायला मी बांधलं नव्हतं, पप्पानी किंवा भैयानी बांधलं होतं ह्यांना चरायला. तर त्याच्यामुळं मी फक्त आता न्यायला आलो आहे, उशीर होईल त्याच्यामुळं. हिऱ्या चल रे घरी. चिमण्याचा खांदा आता व्यवस्थित झाला आहे मस्त. आणि आता त्याला काही जास्त काम पण नाही, आता ऊसात मशागत करता येत नाही. आणि फक्त तळ्याकडच्या ऊसात मशागत करता येते, त्याची मशागत फक्त. आणि डुबायचं आपलं मोसंब्याचं शेत एक थोडंसं आहे कधी कधी अवथानायला, नाही तर मग सोयाबीनला डुबे हाणायचे. बाकी चिमण्याला काही काम नाही. सरजा बरं चल, त्याला सोडतो आता माती उकरून तोवर चिमण्याला बांधतो. बघा तुम्हाला म्हटलं होतं ना, खडी उकरायला लागला सरजा. त्याला लयच आवड आहे त्याची, लहानपणापासून त्याची आवड आहे ती. आता हिऱ्या कसं आत्तापासून, हिऱ्या एवढा होता ना तेव्हापासून तो पायाने माती उकरतो, शिंगाने माती उकरतो. हिऱ्या होता तेव्हापासून लय लाडाचा. इतका ॲग्रेसिव्हपणे केला ना तरी मी ह्याच्याजवळ जातो. बघा आता मी डायरेक्ट ह्याला असं इथं धरू शकतो, कारण की मला पहिल्यापासून ह्याची सवय माहिती. तो मला काहीच करत नाही. चल बास, हे पत्रा लागन बस. त्याला काय होतं, काम पाहिजे, काम, रोज काम.